एकीकडे सत्तेसाठी अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे, तर दुसरीकडे अकोट नगर परिषदेत भाजपनं चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतलाय। बहुमतासाठी भाजपनं अकोट विकास मंच स्थापन केलाय। या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती हे सगळे पक्ष सहभागी झाले। या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर या नव्या आघाडीचे गटनेते असतील। या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा व्हीप पाळावा लागेल। 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करतील। अकोटमध्ये भाजपच्या माया धुळे हे नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात। मात्र 35 सदस्यांच्या नगरपालिकेत भाजपला बहुमत नव्हतं। भाजपला सर्वाधिक म्हणजे 11 जागा मिळाल्या, तर एमआयएमला दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे 5 जागा मिळाल्या। त्यामुळे बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपनं चक्क एमआयएमशी हातमिळवणी केली आहे। तर अकोट नगरपालिकेमधलं पक्षीय बलाबल आपण पाहतोय। एकूण जागा आहेत 35 आणि निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत 33 जागांचे। भाजपला मिळालेले आहेत सर्वाधिक 11 जागा, काँग्रेस 6 जागांवर विजयी झाली आहे, शिंदेंची शिवसेना 1 जागेवर विजयी झाली आहे, ठाकरे सेना 2 जागांवर विजयी झाली आहे, वंचित 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 1 जागा मिळाली आहे, प्रहारला 3 जागा मिळाल्यात आणि एमआयएम 5 जागांवर विजयी झाली आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश अलोणे आपल्या सोबत आहेत। उमेश, हे नेमकं काय घडलेलं आहे? संपूर्ण देशात या संदर्भात आता चर्चा होणार आहे, कारण एमआयएम आणि भाजप अशी एक वेगळीच युती आघाडी आपल्याला पाहायला मिळते। हे नेमकं कसं घडलेलं आहे, कसं जुळून आलंय? माधवी, तत्वांच्या गोष्टी करणारा भाजप सत्तेसाठी हीच तत्व पायदळी तुटतो आहे का? प्रश्न आता यातून पडतोय, कारण एमआयएम आणि भाजपची विचारधारा ही अतिशय वेगळी आहे आणि भाजप सातत्याने एमआयएमच्या विरुद्ध, त्यांच्या विचारधारेविरुद्ध बोलत असतो, एमआयएम भाजपच्या विचारधारेविरुद्ध बोलत असतो। मात्र कुणी या सर्व गोष्टीला तिलांजली देत सत्तेसाठी एकत्र घरोबा केलाय। आणि जर माधवी एक गोष्ट जर पाहिली तर आता जेव्हा अकोट नगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले, 35 पैकी 33 जागांचे निकाल लागले आणि बहुमतासाठी साधारणतः 17-18 जागा पाहिजे होत्या, मात्र भाजपला 11 जागा मिळाल्या। मग 11 जागा मिळत असताना भाजपकडे इतर पक्षांचा पर्याय असताना भाजपने आधी एमआयएमशी घरोबा केला आणि सर्व प्रक्रियेमध्ये भाजपचे स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांचा आणि जी अकोट मंच नावाचा एक गट तिथे स्थापन झाला आणि भाजपच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या गटात एमआयएम, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचे प्रहार जनशक्ती पक्ष यांचे 3 नगरसेवक आहेत। म्हणजे 33 पैकी एकूण 25 नगरसेवक जे आहेत त्या अकोट विकास मंचामध्ये आहेत आणि बहुमताचा ऐनकेन प्रकारे गाठायचा आणि तत्व आणि बाकीचं राजकारण बाजूला ठेवायचं आणि सत्तेसाठी आपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी एमआयएम सारख्या वैचारिक विरोधकाला भाजपनं सोबत घेतलेला आहे आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे या गटाची नोंदणी झाली आणि आता 13 तारखेला आहे ना माधवी, याची सभा नगरपालिकेची आणि तिथं उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे आणि त्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हा अकोट विकास मंच म्हणजे ज्याचं नेतृत्व भाजप करतोय, ज्याचा गटनेता भाजपचा नगरसेवक रवी ठाकूर आहे, त्या रवी ठाकूरांचा व्हीप या सर्व पक्षाच्या नगरसेवकांना पाळावा लागणार आहे आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीत हा अकोट विकास मंच ज्यामध्ये भाजप आहे, एमआयएम आहे, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आहे, एकत्र जाणार आहे। मात्र बाजू सत्तेशेवटी एक गोष्ट आहे की सत्तेच्या पुढे तत्व वगैरे हे गौण भाजपासाठी झाले आहेत का, हा प्रश्न नक्कीच हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की तत्व आणि विचारधारा यांचं भाजपला खरंच काही देणं घेणं आहे का? या सगळ्या गोष्टींना सत्तेसाठी कसा हरताळ फासला जातोय याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अकोला नगर परिषद। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।